महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मेळावा दसरा मेळावा करायचा मराठ्याने ठरवलं. आजपासूनच कामाला लागेल. उद्या सुद्धा संभाजीनगरच्या खांद्यावर जबाबदारी आहे. मेळावा हा प्रतिष्ठेचा मराठ्यांच्या समस्या भाव घालायची ही योग्य वेळ, पण त्याला पाहिजे तुमची पुन्हा एकाची एकजूट आणि एक ताकद. विषय आपले लय मोठे नाही येणार, एक दोनच येत, पण ते महत्वाचे म्हणून मला अर्जंट संभाजीनगर वगैरे बोलणार सगळे जिल्ह्यात. कोणी राहिलं असतं तर त्याला नाराज होऊन घेऊन आता तुमच्या गोष्टीला निरोप केला असेल त्याला वाटा आम्हाला मागवलेलं नाही. आपण काय तसं करत नाही. सगळ्यांना इथून गेल्यावर आपण आपल्या तालुक्यात सगळ्यांनी इथं ठरलेले विषय सगळेजण तिथं गावागावात तालुक्यात इथं ठरलेले विषय सांगा. नाही आल्या पांगवांना पण सांगा, महिला नाही आल्या त्यांना पण सांगा. या नाही त्यांना किंवा आपल्याकडून निरोप गेले नाहीत असे विषय आपलं दोनच आहे. एक की महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मेळावा दसरा मेळावा करायचा मराठ्याने ठरवलं. आपल्या सैन्यात महत्वाचा योग आहे. खूप दिवसानंतर म्हणजे माझ्या ऐकल्यावर तरी नाही शक्यतो की मराठा मेळावा झालाय किंवा त्याचा सर्व जाती धर्माचा मेळावा झाला असं ऐकलं माया नाही. पक्षाचा असू शकतो पण सामाजिक आणि तो मराठा मेळावा राज्यातला पहिलाच असेल. म्हणून जो आपल्यासाठी महत्वाचं योग्य वेळ, टायमिंग सुद्धा योग्य, टायमिंग योग्य, वेळ पण योग्य. आपल्याला पुन्हा एकदा योगानं एकजूट पुन्हा एकदा दाखवणे. माझी फक्त एवढी मी काही वेळ यावेळेस बोलू शकणार नाही तुम्हाला. मी तुमच्या बळावरती खालीवर उतरतोय. हो नाही तर मला तुमच्यामुळे शक्ती मिळते नाही. एवढी शक्ती माझ्या अंगात आता फक्त एवढं सांगणार आहे की जेव्हा मेळावा पुन्हा कुणी रेकॉर्ड करू नये अशी करायची जबाबदारी संभाजीनगर आजपासूनच कामाला लागेल. उद्या सुद्धा संभाजीनगरच्या खांद्यावर जबाबदारी आहे. मेळावा हा प्रतिष्ठेचा समस्याच्या पण आणि समाजाचा दोन्ही पण. वेळ ही योग्य आहे. ही अशी वेळ आता की मराठ्यांच्या किंवा शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या मनात जी मेळावा पाहिजे होता ती घेण्यासाठी खूप दिवसाचे फोन सुरू होते. एक दसरा मेळावा आपल्या हातात झाला पाहिजे. मग आता हक्काचा पाहिजे ना आता ठरलं तिथं 750 एकर जमीन म्हणजे 730 एकर जमीन आणि योग्य टायमिंग आणि योग्य संधी वेळ सुद्धा राईट उभं राहील. मराठ्यांच्या समस्या भाव घालायची ही योग्य वेळ, पण त्याला पाहिजे तुमची पुन्हा एकाची एकजूट आणि एक ताकद. फक्त मन क्लिअर करा. सध्या फक्त मन क्लिअर करा. तिला आवाज येतो तुम्हाला. फक्त मन क्लिअर करा. कारण टार्गेट ठेवा समाजाचे असणे आणि त्या समाजाच्या अस्मितेसाठी हा दसरा मेळावा होता. आणि संभाजीनगरच्या खांद्यावर प्रचंड मोठी जबाबदारी म्हणून पहिल्यांदी मी सुट्टी न घेता तुमच्याशी बोलायला सुरुवात केली. कारण कोणती सुद्धा आग येगळीची का कोणती आग वेगळीच का तुम्ही काय खांद्यावर काही घेतलं की मग कार्यक्रम झाला. कारण तुम्ही केलाय म्हणून तुमच्या आजपासूनच जबाबदारी तुम्हाला लगेच काम बाजूला ठेवायला लगेच. पण ते अशी करावं मला वाटतं. तुम्हाला याच्यात काय चेंज करायचं बघा. शक्यतो जिल्ह्यातल्या आपल्या माणसं आता करावं पाहिजे. त्या तारख्या सण नंतर सण हे विषय नंतर दुपारी 12-2 नंतर आपला वैयक्तिक सण साजरा आपण 2 नंतर करायचा. पण 2 वाजेपर्यंत आपलं किमान गाव घडवता येईल.
किमान भाव कळवतात. तुम्हाला काय शेती लावायचं तुम्ही ठरवा, त्यापेक्षा शेती कशी लावा ना सगळ्या सोबत. गावात काय बोलवा, गावकरी आपले जमवा, त्यांना सांगा कुणाला काही मागायची गरज आहे का, आपली शेती आपणच वापरू. चला म्हणा आता वर्गणी करा, गाड्या लावायचा. उपयोग कुणाला मागायचं, कोणी 200 देईन, कोणी 50 देईन, कोणी 100 देईन. उदाहरणार्थ फक्त 5,000 जमा असं राहिला एका गावात. तरी 3 गाड्या लावल्या असं ग्राय बाबा, 3 गाड्या लावल्या, 3 गाड्या लावल्या. या 3ही गाड्या फक्त महिला द्यायच्या गावात. माणसाने त्या गाडीत बसायचं नाही. त्या 3ही गाड्या गावात पैसा, गावातील माणसं समाजच्या आपल्यात मिळावा, कोणाची कोणा डोक्यात आणणं, तिथंच जमा करायचे, तिथंच गाडी लावायची, त्यांचं तिथं ती जमा करून इकडं नाही आपलंच सगळं. म्हणजे ही सोपी प्रक्रिया जी आपण सुरुवातीला राबविली होती तीच प्रक्रिया पुन्हा करू. म्हणजे कोणावर भाडं नको, कोणाच्या आपलं रोग करत नको, हे केलं ते केलं म्हणून ते करा. प्रत्येक गावात 2 गती असे असले की ते म्हणजे जर मोठी गाडी, एक गाडी मी देतो भाडं. प्रत्येक गावात 2 गती असे आहेत की ते म्हणजे मोठी गाडी राहू द्या, एक भाडं किती येते तिथं 3,000 येते, गाडी 1,000 येते, गाडी मी देतो. असे 2-3 असते, 3-4 त्या 3-4 7-8 गाड्या एकच गावात आहेत. ही आपण सगळ्यात नाही घालले. गाड्या म्हणा किंवा टेम्पो म्हणा किंवा पिकअप माणसं लावून आपण त्यांना देऊ. माणसाची माणसं का थांबायची, मोटरसायकल यायचंय, फोर व्हीलर लावायचं, बघा शिवाय घ्या विषय विद्या. आपण याच्यात बसलो इथं, म्हणजे मराठी एका थपानात लोकांना याच्यात बसते, खाली टाकल्यानंतर तरी बसते, ती दूध सहन होत नाही. आणि तुमच्या बळावर मी जिवंत आहे, मी हातात नाही, माझ्यामध्ये रोज होण्यासाठी. हे जर आपण प्रत्येक गावात केलं ना, लोकांना जाण येणार नाही. माता माऊलीला डायरेक्ट गावात गाडी इथं गाडावर आहे, वापस यायला जायला का नाही. त्यांनी जेव्हाची सगळी व्यवस्थित आता महाराज आले होते, आता आमची चर्चा बंद झाली. त्यांनी नुकती हे भात भीत सगळं त्यांचं लगेच सुरू झालं, ते लगेच सुरू केलं. तिथं 12 तासाची आता काम करतात. महाराजांनी सांगितलं की ते सांगतो तुम्हाला आता त्यांचं काम जोराने सुरू झालं. तर ही शेवटी असली मला एवढा शब्द तुम्हाला सांगायचं, तुम्हाला मात्र आजपासून तिथून पडावं लागेल. ही जबाबदारी तुम्हाला आत्ताच सांगत घेणं. इतक्या तुम्हाला वेगळा पाहिजे की माझं वैयक्तिक मत तुम्ही आतापर्यंत केलेला व्यापार, कारण तुमची रॅली तशी झालेली नमुनेवार 14 घंटे चालत होती. म्हणजे संभाजीनगरचीच त्या झाला पाहिजे 6 पर्यंत असेल. पण हे तुम्हाला दाखवावं लागतं, कारण हा मेळावा खूप प्रतिष्ठेचा, खूप योग्य वेळ आणि खूप जणांची शेवटी मराठीचा मेळावा झाला पाहिजे, जनतेचा मेळावा झाला पाहिजे, सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मेळावा, दसरा मेळावा असला पाहिजे. तर ते उभा करायचा आपण ठरवलं. अराजकीय, त्याला राजकीय रंगच द्यायचा. पण यंदा खूप विरोधक वाढल्यामुळं, मराठ्यांना वाढल्यामुळं तुम्हाला खर्च करता येईल.